नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे 8 मार्च, जागतिक महिला दिन. तर तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि रंगपंचमी पण आहे, तर हॅपी रंगपंचमी. तर रंगपंचमीला तर आहे, होळीला मी नव्हते. तर मग मुलांचं चाललंय की आता होळीला तर तू नाहीये, तर रंगपंचमी आपण छान सेलिब्रेट करूयात. तर सकाळी सकाळी रविवार पण आज सुट्टी पण आहे मुलांना, तर मुलांचं मस्तपैकी चाललंय एन्जॉय करायचं काम. आणि आपलं पण आहे काम एन्जॉय करायचं. मुलं जे करतात त्याच्यात आपल्याला पण थोडंफार हातभार लावायलाच पाहिजे. तर खूप छान एन्जॉय केलाय आम्ही. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता. खरं खूप म्हणजे एवढी मस्ती केली आम्ही, एवढा एन्जॉय केला ना. तर आज आम्ही म्हटलं आपला महिला दिन पण याच्यातच सेलिब्रेट झाला. म्हणजे आम्ही खरं खूप म्हणजे खूप मस्ती केली. आणि एवढं मला शूट नाही करता आलं, कारण आहे ना मोबाईल शूट करायला पण कोणी नव्हतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण रंगपंचमी खेळतोय, तर त्यामुळं मोबाईलला एकतर अगोदरच म्हणजे पडल्यामुळे थोडासा कॅमेऱ्याला मागे प्रॉब्लेम आलता. तर म्हटलं नकोच लई. मग आम्ही आमचं असंच खेळतोय आणि मोबाईल इथं फक्त एकदा सेट केला होता घरामधूनच. तर ते तेवढं एवढा क्लिप सेव्ह म्हणजे झाली आहे सेव्ह. तर ही आणि नंतर तेवढं आम्ही एन्जॉय केले ना. तर शॉर्ट शॉर्ट टाकल मी एक, कारण आहे ना बाकीचे जे आहेत ना आजूबाजूचे, त्यांनी व्हिडिओ थोडेसे व्हिडिओ शूट केलेला आहे. तर तो आज नाही तर उद्या मी तुम्हाला नक्की शेअर करेल तुमच्या सोबत. तर तो पण पहा. आणि एवढी छान रंगपंचमी झाली ना आमची, तुम्हाला काय सांगू. म्हणजे दरवर्षीच आम्ही खेळतो होळी रंगपंचमी, पण होळीला नव्हते. मग मुलं म्हटली की आम्ही काही जास्त खेळलो नाही. आणि नंतर नंतर तर एवढे मोठे म्हणजे सगळे मोठे पण बऱ्यापैकी खेळले. आणि आज काय होतं रविवार ना, आणि बऱ्यापैकी गल्लीत लोक पण नव्हती. पण आम्हीच सगळं मुलं असं खूप छान आणि एकदम मस्त एन्जॉय केला. एवढं भारी वाटलं तुम्हाला सांगू का. सकाळी 11 वाजल्यापासून तर आम्ही दुपारचं 2:30 वाजेपर्यंत आम्ही कलरच खेळत होतो. आणि एवढं भारी वाटलं ना, एकदम छान. एवढंच कसंही थोडं थोडं मध्ये मध्ये त्रास देत होते, पण तिने पण एवढं नाही. तिला एका बादलीमध्ये थोडंसं कलर आणि पाणी दिलं, पिचकारी. ती आपली तिचा आतमध्ये पोर्च मध्ये खेळत होती. त्यामुळं मग मी पण मस्त एन्जॉय केला. आणि पहा तुम्हाला कसं वाटलं, म्हणजे तुमच्या इकडं पण अशीच होळी खेळतात का? गावाला तर एवढे डेंजर होळी खेळतात. नंतर आम्ही खरं खूप म्हणजे खूप असं डेंजर खेळलो बरं का. पण काय झालं, ते व्हिडिओ काय एवढे शूट वगैरे नाही केले आणि करायला पण कोणी नसल्यामुळं नाही करता आलं. पण असं जेवढे थोडंफार आहे इथं फक्त आपलं चाललं होतं. नंतर वरच्या गल्लीतली मुलं आलती ना, तेव्हा पण लय डेंजर झालं. त्या मुलांनी काय कोणी काळं ते काय असतं ग्रीस वगैरे किंवा वंगण काय म्हणतात ते, बरंच काय मुलांच्या गालाला लावलं होतं इथं आपल्या. तर मग परत मध्ये भांडण पण झालं. आणि अशा गोष्टी होतच राहतात छोट्या मोठ्या, त्याच्याशिवाय मजा नाही. आणि मला पण म्हणजे आमचे लहानपणीचे सगळे दिवस आठवले, तेव्हा असंच व्हायचं. पण असंच सगळ्यांनी एन्जॉय केला, छान मस्त सगळं सेलिब्रेट केलं, हेच खूप महत्वाचं. आणि पहा व्हिडिओ तुम्ही पुढं.
भांडी पार रिकामी झाल्यात खिळू खिळू आणि आता कुठं कलर राहिलाय. अहो हे पसारा बिसारा बघूनच आम्ही घाबरलो. छकुली बघा छकुली दीदी. किती वाजले का? 1:30 वाजले बघा गल्लीत रंगपंचमी. बस आता खरं बाद झाला रे. बघा वेदूची रंगपंचमी 1 नंबर आहे. मग बघ यालाच म्हणतात रंगपंचमी. वेदूला भारी रंगपंचमी बाबा. मग बघा पोर सगळी. हा झाली रंगपंचमी. माझं सेम असंच होतं या दोघींसारखं. मी आता सेम तोंड धुतले नाही तर पर सेम अशीच दर्शन ते ओळख सुद्धा इथे. आता आंघोळ करतो मस्त. अहो परविनीतून दाबलं का पाणी निघतंय. माती टाकली पोरांनी पार. मी नाही धुतलं सकाळी डोकं फक्त आंघोळ केली. आता चकाचक डोकं धुवू. चांगलं गाणं टाक. गेल्या वर्षी पेक्षा डेंजर झाली ह्या वर्षी. हे काहीच नाही दाखवतो धुतलं मग काय पण तरी याच्यामुळे काय दिसतंय. तुमच्या दोघींचं दिसतंय. तर दुपारी रंगपंचमी वगैरे सगळं झालं आणि आता एवढं खेळलो म्हटलं अर्थातच कचरा होणारच. पण मग आंघोळ वगैरे केली. मुलांना म्हटलं आपण सगळं फ्रेश होऊन येऊ. तर मस्त मी 2 वेळा शॅम्पू केला. सगळा कलर वगैरे निघला. डोक्यात एकदम माती वगैरे. आम्ही पण माती चिखल सगळ्या बरोबर खेळलेलं आहे बरं का. तुम्हाला मी तो शॉर्ट व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. खूप म्हणजे खूप छान. म्हणजे पर ना एवढं डेंजर ना म्हणजे ते बोलतात ना गटर आमुष्याच्या वेळ आमची अवस्था होती. तुम्ही तो व्हिडिओ पहा. मला आता पण एवढं हसू येतंय ना. तुम्ही पण एवढं हसणार खूप जास्त हसणार. आणि आता इथे चालले मुलांना म्हटलं चला आपण झाडून घेऊया. कारण कसं मग एवढं आता बघा किती त्याच्यात नाही आपल्या प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये आम्ही कलर भरले होते ना. तर मग भरपूर पिशव्या होत्या. परत मग कलरच्या काही पिशव्या बॉटल वगैरे भरपूर कचरा होता ना. तर मग म्हणजे इथंच जास्त खेळलो आपण आपल्या घरापुढं. पण मग सगळीकडे असं मारल्यावर कसं उडतच ना. आता साहजिकच आहेत ह्या गोष्टी. तसं घर बघा दरवाजावरती पण बराच कलर उडलाय. आतमध्ये पोर्च मध्ये पण आहे. पण जाऊ दे ते काही एवढे पक्के कलर नाहीये. 2-3 दिवसात निघून जातील. पण मेन मुलांनी एन्जॉय केला ते. तर छान एन्जॉय केला आणि सगळं म्हणजे सगळं झाडून घेतलं. कारण कसं कोणी बोलायला नको आपल्याला की हा हे खेळले एवढं कचरा. कोणी बोलणार नाही गल्लीत. पण काय म्हणजे आपल्यामुळे नको कोणाला त्रास. म्हणून मग आम्ही मुलांना म्हटलं की आपण मस्त झाडून घेऊयात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ना मुलं पण खरं खूप मदत करतात. काही असू चला आपण करूयात चला आपण करूयात असं. आणि ते पण मला सांभाळून घेतात. मी पण त्यांना सांभाळून घेते असं. आणि जास्त करून मला ना असं म्हणजे मुलांमध्येच आवडतं खेळायला एन्जॉय करायला. आणि मुलांशिवाय खरंच एन्जॉय करता येत नाही बरं का. तर आमची मोठी दीदी तर बघा कशी झाडू मारत आहे. स्वीट हंडी बघा कुठे चालली आहे. तर आमचा साठलेला गठ्ठा बघा कितीने भरला आहे.
आणि पहा किती सारा कचरा आहे, तर सगळा जाळून टाकला. म्हटलं मग लगेच कागद उडतात ना, म्हणून मग सगळं आम्ही जाळून वगैरे टाकलं. आणि परत जरा बाहेर गप्पा मारत बसलो. आणि मग आज मला तेल बनवायचं होतं, 2 ताईंची ऑर्डर होती. तर त्याच्यासाठी बघा मग मी चुलीवरती गेल्या वेळी बनवलं होतं, पण आहे ना चुलीवर काय होतं, जास्त जाळ लागलं ना तर तेल एकदम असं काळं काळं होतं. म्हणजे हे सगळं आतलं मटेरियल असं थोडंसं लागतं खाली ना. मी मिक्सर मध्ये बारीक केलं तर गेल्या वेळी ना, तर ते थोडंसं खाली हे झालं, म्हणून जरा तेलाचा कलर थोडा काळा झालता. पण ह्यावेळी गॅसवरच म्हटलं चला गॅसवरच करूया, म्हणून मग गॅसवरच करायला घेतलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज आहे मॅच, T20ची फायनल आहे. आपला वर्ल्ड कप आपणच जिंकणार आहे, त्यात काही प्रश्न नाहीये. पण तरी पण मग माझी तयारी चालू आहे. आणि आपल्या घरात ना म्हणजे स्पोर्ट चॅनलला रिचार्जच आम्ही मारते, कारण कधी ते चॅनल एवढे बघत नाही म्हणून. तर मग तसं पण यांच्या मोबाईलवरती आम्ही हॉटस्टारलाच पाहत असतो मॅच वगैरे असली तर. मग हे अजून आले नव्हते, तर मग आम्हाला जायचं होतं दर्शनकडे मॅच पाहायला. तो सारखा म्हणत होता तर मग मॅच पाहायला गेले, तर आपले झाले 255 रन. मग पटकन आले घरी आणि मग मसाले भात केला, म्हणजे वाटाणा भात आपला. आणि पापड वगैरे आईने दिले होते, ते थोडेसे भाजले गॅसवरती. आणि मग लगेच जेवायला घेतलं. मग हे आले होते, तर आम्ही मोबाईलमध्येच लावलं होतं, म्हणजे मॅच पाहत होतो. आणि मग सगळे मस्तपैकी जेवायला बसलो. आणि एवढा आनंद झाला ना, पूर्ण मॅच पाहिली आणि आपण फायनली जिंकलो. तर म्हणजे एवढं भारी वाटलं ना, लय भारी. आम्हाला एवढा आनंद झाला. आणि मुलांचे दिवाळीचे फटाके होते का, ते आमच्या लक्षात आले की ते होते. तर मग दर्शन म्हटलं फटाके आहेत का ग आपल्याकडं. तर मग तो त्याचा फोन आला, तर मग माझ्या लक्षात आलं की फटाके आहेत. मी म्हटलं अगं आहेत. मग त्याला फोन केला, मग तो आला आणि पाऊस आणि भुईचक्र मस्त उडवले. आणि मुलांनी ते सुरसुऱ्या, सैनी आणि ऋतूने सुरसुऱ्या पण मस्त जाळल्या. त्यांनी पण छान एन्जॉय केलं. आणि चला ह्या डब्यात नाही, ह्या टोपामध्ये काय आहे, तर आहे त्याच्यात गुलाबजाम. आणि आज आपला दिवस आहे ना, आता आपल्यासाठी म्हणजे मी नाही बनवले हे, मला हे दर्शनच्या मम्मीने दिलेले आहेत गुलाबजाम. पण म्हटलं चला काहीतरी गोड स्पेशल आपल्यासाठी. तर आणि खव्याचे आहेत बरं का, एकदम प्युअर त्यांनी बनवले. आणि मुलं आम्ही बसलो, हे म्हटले मला तर काय नको. म्हटलं मग जाऊ द्यात. तर मग आता वाजले होते 11:15 काहीतरी झालते, पण मग चालतच आहे ना एवढं तरी. आम्ही छान पैकी मस्त गुलाबजाम खाले आणि मस्त झाले. तर तुम्ही पण या खायला. तर चला आजचं, आणि खरं सांगू तुम्हाला, आजचा दिवस खूप म्हणजे खूप छान गेला. एकदम छान एन्जॉय केलं. मला ना आमच्या शाळेतले दिवस आठवले. आम्ही तेव्हा असंच रंगपंचमी, होळी एवढं खेळायचं ना. राखणी काय खेळायचं, मातीने झाडाची पानं वगैरे याचा रस, खूप म्हणजे खूप एन्जॉय करायचं तेव्हा. तेच दिवस मला आज आठवले, तसंच मी छान एन्जॉय केला. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट मध्ये सांगा. बाय बाय.